जे आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, पेन्शनधारकांसाठी आताच्याकडेची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागानं अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय दिनांक 3/5/2024 रोजी निर्गमित केलेला आहे. काय आहे शासन निर्णय आणि याचा फायदा राज्यातील पेन्शनधारक किंवा NPS धारक कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स, पेन्शनधारकांच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 3 मे 2024 रोजी निर्गमित झालेला महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थात शासन शुद्धीपत्रक आहे. याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचं सभासदत्व संपुष्टात आल्यानं देय ठरणाऱ्या लाभाबाबतला अतिशय महत्त्वपूर्ण असं शासन शुद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे. या संदर्भात शासन परिपत्रक दिनांक 28/8/2017 रोजी निर्गमित झालेलं होतं आणि याच्यामध्ये असे आदेश देण्यात आलेले होते की राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत नियत वयोमानानं जे सेवानिवृत्त कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत, त्यांची सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या 3 महिन्यामध्ये अंशदान कपात करण्यात येऊ नये व कोषागार अधिकारी यांनीही ते पारित करत असताना याची दक्षता घ्यावी असे आदेश देण्यात आलेले होते. आणि आता मात्र या आदेशामध्ये बदल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे, राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियत वयोमान सेवानिवृत्ती दिनांकापूर्वी लगतच्या 1 महिन्यामध्ये मासिक अंशदान कपात करू नये व कोषागार अधिकारी यांनीही देयक पारित करत असताना याची दक्षता घेण्यासंदर्भातले आदेश निर्गमित झालेले आहेत. म्हणजेच याच्यापूर्वी 3 महिन्याचं अंशदान कपात करू नये असं सांगण्यात आलेलं होतं, परंतु आता मात्र 1 महिन्याचं मासिक अंशदान कपात न करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता मात्र ह्या 1 महिन्याचं मासिक अंशदान कपात करू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच जे NPS धारक कर्मचारी आहेत, सेवानिवृत्त होत आहेत, अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी, सेवानिवृत्त होणाऱ्या NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे, महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय. अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा. धन्यवाद.